उद्यान हे केवळ उद्यान नसून ते कल्याणकर नागरिकांच्या तसेच वंचित व दलित समाजाच्या आत्मसन्मान आणि अस्मितेचे प्रतीक आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाच्या कामामुळे या उद्यानाचा मोठा भाग बाधित झाला आहे। या संदर्भात महापालिकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर माननीय प्रशासक विजय सूर्यवंशी साहेब यांनी उद्यानाचे आधुनिकीकरण व सुशोभीकरण करण्याच्या अटीवर ठराव मंजूर केला होता। तसेच उद्यानाची जागा वाढवण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली होती। त्यानंतर माननीय आयुक्त श्री भाऊसाहेब दांगडे यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते। मात्र आजपर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही। उद्यानासाठी कोणतीही भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली नाही। जी तरतूद केली आहे त्याची केवळ 50 लाख रुपये तरतूद करण्यात आलेली आहे। सध्या उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास येत असताना उद्यानाच्या विकासाकडे पुन्हा दुर्लक्ष होण्याची भीती निर्माण झाली आहे। सदर जागेबाबत अशोका बिल्डकॉन यांच्याशी संबंधित आर्बिट्रेशनचा मुद्दा कारण म्हणून पुढे केला जात आहे, परंतु उड्डाणपुलासाठी उद्यानाची जागा घेताना हा मुद्दा आडवा आला नाही। स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पाच्या मंजुरी देताना अडथळा निर्माण झाला नाही, पण उद्यानाचा विकास रोखण्यासाठीच हा मुद्दा पुढे केला जात आहे अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। 2026-27च्या अर्थसंकल्पात किमान 50 लाखाऐवजी 10 कोटी रुपये तरतूद करून त्या भरीव तरतूद करण्यात यावी। उद्यानाचे आधुनिकीकरण व सुशोभीकरण व विस्तार तातडीने करण्यात यावा। दिलेली सर्व आश्वासने प्रत्यक्षात आपण कृतीत आणावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे केवळ एक सार्वजनिक ठिकाण नसून ते समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे। गेल्या अनेक वर्षापासून केवळ आश्वासने देण्यात आले आहेत, आता प्रत्यक्ष कृती होणे आवश्यक आहे। महापालिकेने याची गंभीरतेने दखल घेऊन हे उद्यान आधुनिक आणि सर्वसमावेशक उद्यान उभारावे ही विनंती करतो। शिवाय दुसरा एक विषय होता कुष्ठरोगी